की आम्ही सगळ्यांनाच आचारसंहितेमध्ये नोटीस देतो. म्हटलं ही नोटीस उद्या देवेंद्र फडणवीस यांचं व्याख्यान जर उमरेड परिसरामध्ये झालं तर तुम्ही देणार का? त्यावर त्या म्हणाल्या की मी देईन, कायद्यानुसार त्यांनाही नोटीस देईन. जाहीर भाषणामध्ये या गोष्टीचा मी उल्लेख केला होता आणि कौतुक केलं होतं. कायदा जर सगळ्यांकरता समान वापरला जात असेल तर त्याची माझी बिलकुल हरकत असण्याचं कारण नाही, मला नोटीस द्यायला पण काही कारण नाही. ठीक आहे, तुम्हाला एक कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी म्हणून, पूर्वतयारी म्हणून तुम्हाला नोटीस द्यावीशी वाटते द्या, पण ती मला तुम्ही देणार आणि बाकीच्यांना देणार नाही हे मात्र चालणार नाही. त्यानंतर 19 तारखेला कोंढाळीला व्याख्यान झालं, 22 तारखेला पांढरकवड्याला व्याख्यान झालं. ही सगळीच्या सगळी व्याख्यानं हॉलमध्ये झाली. 23 तारखेला घाटंजीला ओपन चौकामध्ये व्याख्यान झालं. 25 तारखेला नरखेडमध्ये काल पुन्हा बंदिस्त हॉलमध्ये झालं. जे नियम गोंदियात लागू होत नाहीत, जे नियम यवतमाळ जिल्ह्यात लागू होत नाहीत, ते नियम नेमके नागपूरमध्ये कसे लागू होतात, हा माझा साधा आणि डायरेक्ट प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्षामध्ये नागपूरमधले जे निवडणूक अधिकारी आहेत आणि चीफ कलेक्टर असतात, हे कोणाच्या दबावाखाली वागतात, कोणत्या अधिकाराखाली परवानगी नाकारत आहेत. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं पगार घेत नाहीत, BJPकडनं पगार घेत नाहीत. हा पगार तुमचा भारतीय जनता देते. कलेक्टरपासून, निवडणूक अधिकाऱ्यांपासून, पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत जे अधिकार तुम्हाला प्राप्त झालेले आहेत ते भारतीय राज्यघटनेमुळे प्राप्त झालेले आहेत. ते BJPनं तुम्हाला दिलेले अधिकार नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी दिलेले अधिकार नाहीत. आणि उद्या जर सरकार बदललं तर तुम्ही काय करणार आहात? आणि सरकार तर बदलणार आहे, जनतेनं ते ऑलरेडी ठरवलेलं आहे. आणि तुमच्या ह्या कृतीमुळे तुम्ही आणखी खोलामध्ये जाता आहात. हे जे बदललेलं सरकार असेल ते जर तुमच्या कृत्याचा उद्या हिशेब घ्यायला लागलं तर तेही भान डोक्यामध्ये असू द्या. तुम्ही जनतेचे सेवक आहात, देवेंद्र फडणवीस किंवा BJP भारतीय जनता पार्टीचे सेवक नाही. हा मुद्दा त्यांना मला सांगायचाच आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस भट सभागृहामध्ये हे प्रकरण घडलं त्यानंतर अभिव्यक्ती नावाचं एक चॅनल आहे यूट्यूबवर, त्यांनी एक व्हिडिओ केला. त्यामध्ये देवेंद्र भाऊंचा एक व्हिडिओ ऐकवलेला आहे. तुमच्या जर तो लक्षात आला नसेल एरवी तर त्याबद्दल तो ऐकावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात, माझ्या आदेशाची आणि परवानगीची वाट पाहू नका, विचारू नका, सरळ ॲक्शन घ्या, प्रसंगी ठोकून काढा. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलत असतील तर हे गुंडांचं सरकार आहे की माणसांचं सरकार आहे? हा साधा प्रश्न माझा जाहीररित्या मी विचारतो आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही हा प्रश्न विचारतो आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून एक संत परंपरा चालत आलेली आहे, तुकाराम आणि गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांपर्यंत, शाहू फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांची परंपरा या महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकशाही पायदळीत उडवणारी अशी गुंडगिरी आपण चालू देणार आहोत काय? हा प्रश्न माझ्या सामान्य जनतेला सुद्धा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगेन की गुंडगिरी हे करणार, कायद्याचं उल्लंघन हे करणार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हे करणार आणि माझ्या सभा नाकारल्या जाणार. या तुलनेमध्ये मी मुद्दाम सांगू इच्छितो, 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती. मी त्याला विरोध करून जेलमध्ये गेलो होतो, याच लोकांसोबत राहिलो होतो. त्यानंतर आम्ही जनता पार्टीचं गठन केलं होतं जेव्हा निवडणुका डिक्लेअर झाल्या तेव्हा. त्यामध्ये त्यावेळेस जनसंघ, फॉरवर्ड ब्लॉक आणि थोडंसं कम्युनिस्टांचं काम असल्यामुळे कम्युनिस्ट असं मिळून आम्ही जनता पार्टीचं गठन केलं होतं आणि आम्ही दणकून निवडणुकांचा प्रचार केला. आता मी जेव्हा तुलना करायला लागतो त्यावेळेस इंदिरा गांधी अत्यंत बलशाली होत्या. या देशामध्ये एकही विरोधी पक्ष असा नव्हता की जो 10 खासदार निवडून आणू शकेल. कोणामध्येही क्षमता नव्हती. आम्ही कॉलेजमध्ये शिकणारी पोरं, आमच्यामध्ये एखादा प्राध्यापक नमा जोशीसारखा,
आम्ही चौकात सभा द्यायचो, मोठ्याल्या सभा आयोजित करायचो. कधीही पोलिसांनी अटकाव केला नाही. कधीही युवक काँग्रेसच्या किंवा NSUIच्या लोकांनी आमच्यामध्ये हुडदंड काढण्याचा प्रयत्न केला नाही. दणकून आम्ही इंदिरा गांधींवर टीका करायचो. इंदिरा गांधींचे सगळे वाभाडे काढायचो. त्याही काळामध्ये मी 100पेक्षा अधिक सभा घेतलेल्या आहेत. पण एकाही सभेमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कधी अडवण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला नाही. कोणी अडचणी निर्माण केल्या नाही. तुम्हाला जे 2 पानी पत्र दिलेलं आहे त्यामध्ये काटोलच्या पोलिसांचं, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, दिनांक 16/10/2024 रोजी प्राध्यापक श्याम मानव, संस्थापक राष्ट्रीय संघटन निर्मूलन समिती यांचा नागपूर येथे हॉलमध्ये जनजागृती प्रबोधन कार्यक्रम सुरू असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सदर प्रकरणी नागपूर शहर येथे गुन्हा दाखल आहे. हे वाचल्यावर मला असं वाटलं की माझ्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे, मी काहीतरी कायद्याचा भंग केलेला आहे. रीतसररित्या भट सभागृहामध्ये व्याख्यान सुरू असताना काही माणसं जनता पार्टीची BJPची येतात, त्या ठिकाणी गोंधळ घालतात, त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणतात आणि तरीही माझे शेकडो कार्यकर्ते शांतपणे ऐकून घेतात. एवढंच नव्हे तर ते स्टेजवरचं जे बॅनर आहे ते फाडतात, आमचा QR कोड घेऊन पळून जातात आणि तरीही आमचे कार्यकर्ते शांतपणे त्या सगळ्या प्रसंगांना सामोरे जातात. कोणी हात उचलत नाही, हिंसेचा मार्ग वापरत नाही. हा आमचा रेकॉर्ड गेले 43 वर्ष राहिलेला आहे. मी 51 वर्षांपासून व्याख्यानं देतो आहे आणि ही जी व्याख्यानं देत आलेलो आहे त्यामध्ये आजपर्यंत एकही व्याख्यान कधी उधळलं गेलेलं नाही. 51 वर्षात एकाही व्याख्यानावर कधी पोलीस केस दर्ज झालेली नाही, FIR दाखल झालेला नाही. कायदा आणि घटना यांचा नीट अभ्यास करून त्याचं भान ठेवूनच मी माझी मांडणी करत असतो आणि टीव्हीने सुद्धा तो कार्यक्रम जसाच्या तसा प्रसारित केलेला असल्यामुळे तुमच्यापर्यंत सगळे मुद्दे आहेत. मी काय बोलतो हे तुम्हाला माहीत आहे. जर आमचा इतक्या वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की आम्ही कधीही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ देत नाही, आम्ही हजारो बाबांचा आणि मांत्रिकांचा भांडाफोड केला, पण आजपर्यंत एकाही बाबाला किंवा मांत्रिकाला मार पडू दिलेला नाही. लोक ज्यावेळेस खवळतात आणि त्यांना मारायला धावतात त्यावेळेस आम्हीच त्यांना वाचवत आलेलो आहे. अशा अहिंसक पद्धतीनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि पोलीस म्हणतं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा आमच्यावर दाखल झालेला नाही. मी कोणतंही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. कायद्याचं उल्लंघन BJPच्या लोकांनी केलं. त्यांनी गुंडागर्दी करायची, त्यांनी कायद्याचं उल्लंघन करायचं आणि बंधनं मात्र माझ्यावर लादली जायची. हा कोणता न्याय आहे? जे अभियान घेऊन मी बोलतो आहे की आपलं संविधान धोक्यात आलेलं आहे, आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे, याचा हा उत्कृष्ट पुरावा आहे. त्यानंतर यामध्येच त्यांनी पुढचे जे मुद्दे म्हटलेले ते तर फारच हास्यास्पद आहे. माझ्या YouTube चॅनलवरचे काही हेडिंग्स घेऊन, स्वामी समर्थ एक ढोंगी बाबा थे, भगवान है या नहीं, गजानन महाराज क्या संत थे, सारे भगवान भारत में ही क्यों होते हैं, दरगाह में कोई चमत्कारी शक्तियाँ होती है क्या हिंदुओं ने मुस्लिम दरगाह पर जाना चाहिए कि नहीं चाहिए, या पद्धतीच्या भाषणाच्या व्हिडिओज माझ्या चॅनलवर उपलब्ध, याचा उल्लेख पोलिसांनी केला. एक तर हा उल्लेख करताना त्यांनी अभ्यास केला असेल. अभ्यास केल्यानंतर मी जर काही चुकीचं बोलत असेल, कायदेशीररित्या काही कायद्याचं उल्लंघन करत असेल, माझ्यावर केसेस दाखल करायला पाहिजे. मी कुठेही कायद्याचं उल्लंघन करत नाही. मी डिफेमेशनच्या जवळपास 6-7 केसेस फेस केलेल्या आहेत. कायद्याच्या मर्यादेत राहून तसं बोलायचं याचं उत्कृष्ट ज्ञान मला आहे. उलट हे जर व्याख्यानं त्यांनी ऐकली असती तर या ठिकाणी ती नोंदवण्याची हिंमत पण केली नसती. या सगळ्यांचा उल्लेख करून तुमचे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, म्हणून माझ्या सभांना परवानगी नाकारण्याचं कारण काय, हा माझा साधा आणि रीतसर प्रश्न आहे. प्रामुख्यानं 20 तारखेचं व्याख्यान रद्द करणं, 26 तारखेचं व्याख्यान रद्द करणं आणि हे दोन्ही व्याख्यानं ज्या ठिकाणी होत आहेत ते ठिकाण म्हणजे प्रत्यक्षामध्ये देवाभाऊचा मतदारसंघ आहे.
आता तुम्हाला आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठे कुठे व्याख्यानं झाली याचाही मी उल्लेख करून टाकतो. एक व्याख्यान झालेलं आहे 16 तारखेला. ते प्रत्यक्षामध्ये तुम्हा सगळ्यांना ज्याची कल्पना आहे सुरेश भट सभागृहामध्ये झालेला आहे. 17 तारखेला सडक अर्जुनी गोंदियाला झालेला आहे. 18 तारखेला उमरेड जिल्हा नागपूरला झालेला आहे. त्या व्याख्यानाच्या आधी तिथल्या DYSPने मला नोटीस दिली. त्या DYSPने नोटीस देत असताना मी त्यांना म्हटलं माझा 51 वर्षाचा रेकॉर्ड आहे, माझ्या व्याख्यानामध्ये कधीही कोणती गडबड होत नाही, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न येत नाही, मी कधीही कायद्याचं उल्लंघन करत नाही, मला ही नोटीस तुम्ही का देता आहात?